48,000 कोटींचं जुनं वीज बिल माफ करणार मुख्यमंत्री फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा। 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो, लवकरच 100%पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सर्वच राज्यात 50% जागा वाढत असतील तर डिलिमिटेशन बिलाला समर्थनाचा विचार करू, सुप्रिया सुळेंची भूमिका। 50% मर्यादेचा प्रस्ताव सरकारनं द्यावा, त्यानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट। डिलिमिटेशन बिलाला ठाकरे पवारांचा पाठिंबा नाही, विधेयक आल्यावर एकत्र बसून निर्णय घेऊ, सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर राऊतांची प्रतिक्रिया। तर इंडिया अलायन्स सोबत चर्चा करूनच भूमिका घेणार, हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री शिंदेंसह 6 फुटीर खासदारांनी काल दिल्लीत घेतली अमित शहांची भेट। पाऊण तास अमित शहांच्या निवासस्थानी बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील कामांवर चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। इस्लामपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर भेट घेतली, विलिनीकरणाचा कोणताही विषय भेटीत नव्हता, जयंत पाटलांची माहिती। आता ऑपरेशन तुतारी होणार नाही, शरद पवारांचे खासदार पवारांकडेच राहणार, शिवसेना शरद पवारांचे खासदार फोडणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या रामरक्षा पठण उपक्रमानंतर आता काँग्रेस काढणार रामभक्त आस्था जागरण यात्रा। 19 जुलैला नागपूरमधील रामटेकच्या गड मंदिरातून होणार यात्रेला प्रारंभ। नाशिकच्या नगरसेवकांची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत बैठक, नगरसेवक एकनिष्ठ असल्याचा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास। गिरिजा राऊत छळ प्रकरणात विनायक राऊतांसह त्यांची पत्नी आणि गीतेश राऊतांचा जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। गडचिरोलीत अंधश्रद्धेमुळे 27 वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत, प्रसूती वेदना सुरू असतानाही कुटुंबियांनी रुग्णालयाऐवजी मांत्रिकाकडे नेलं। गडचिरोलीतल्या कोरची तालुक्यातील कोसमी येथील धक्कादायक घटना। बोगस बियाण्यांवरून आमदार बच्चू कडू आक्रमक, बोगस बियाण्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कायदा करावा, आमदार बच्चू कडूंची मागणी। आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचा नागरिक आणि व्यापाऱ्यांचा निर्णय। पंढरपूर कॉरिडॉरला विरोध दर्शवण्यासाठी बैठकीत निर्णय, काळे झेंडे लावून करणार मुख्यमंत्र्यांचं स्वागत। ओमानमधील हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकरांचा मृत्यू, होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर झाला होता हल्ला, थर्ड इंजिनियर म्हणून कार्यरत होते हेरंब करमकर। नवी मुंबई विमानतळावरून थेट अबुधाबी सेवा सुरू, आंतरराष्ट्रीय विमान सेवेला सुरुवात, आठवड्यातून 3 दिवस एअर इंडिया एक्सप्रेसची अबुधाबी सेवा सुरू। फिफा फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा संघ पराभूत होताच पॅरिसमध्ये हिंसाचार आणि दंगल, चाहत्यांकडून दुकानांची जाळपोळ आणि लुटालूट।